औरंगाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आमंत्रित केलाय मोहम्मद मिराकल संघाला फलंदाजीसाठी. चला लवकर दोन्ही फलंदाज कृपया मैदानावरती पाठवा. दोन दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. मुंबई मिराकल संघाचे बॉलर कोण बॉलर देवेंद्र आहेत गोलंदाजी मार्कवर. कमलेश आणि संकेत ठाकूर दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल. नाणेफेक जिंकली हायकोर्ट. औरंगाबाद संघाने आमंत्रित केलंय मोहम्मद मिराकल्स संघाला फलंदाजीसाठी. पहिला चेंडू नो बॉल असेल. फ्री हिट 3 धावा. पुन्हा नो बॉल. पुन्हा फ्री हिट. यावेळी फ्री हिट वरती मोठा फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 10 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक असणार आहे. वाईट चेंडू.
दोन धावा. धावसंख्या 14 धावा. दोन. लोअर फुल टॉस लेनचा चेंडू होता. एक धाव या चेंडूवरती प्राप्त करतील दोन्ही फलंदाज. यावेळी मात्र प्रहार चांगला येतोय. चौकार. 4 धावांसाठी. धावसंख्या 20 धावा. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकाचा. एक चांगला चेंडू होता. वेध घेतोय सरळ शरीराचा. पंचांचा इशारा. एक लेग बाईचा. एक धाव. षटक समाप्त झालंय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21 धावा बिनगडी बाद. मुंबई मिरॅकल्स. सय्यद मुजाहिद आहेत गोलंदाज. पहिला चेंडू मात्र वाईडने सुरुवात आज झाली आहे हायकोर्ट औरंगाबाद संघाची. 22 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु वेग मात्र पाहायला मिळतो. निर्धार. धावसंख्या 22 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू. आपण बघता जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022. आज या स्पर्धेचा चौथा दिवस. मैदानावरती सामना रंगतोय हायकोर्ट औरंगाबाद मुंबई मिरॅकल्स. याही वेळी पडल्यानंतर चेंडू खालच्या दिशेने राहिला. कट करण्याचा प्रयत्न सरळ यष्टीरक्षकाकडे. याही चेंडूवरती कोणत्याच प्रकारची धाव नाही. एक विशिष्ट टप्प्यावरची गोलंदाजी होणे मैदानावरती पाहण्याजोगं असेल डिस्ट्रिक्ट कोर्ट औरंगाबाद संघाकडून. एक रिव्हर्स स्वीपचा पवित्र आणि यश मात्र प्राप्त झालंय. चौकार येतोय. कमलेश यांच्या फळीमधून चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा अर्जित होतील या चेंडूवरती. 26 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शेष. याही वेळी लोअर फुलटॉस. या चौकाराची धावसंख्या
याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्ट मात्र तेवढा चांगला चेंडू झाला नाही. एकच धाव या चेंडूवरती असेल. हायकोर्ट औरंगाबाद आणि मुंबई मिरॅकल्स दोन्ही बलाढ्य संघ आहेत. या चेंडूवरती सरळ फळीने खेळण्याचा प्रयत्न आहे. घेण्यास सफल झाले आहेत दोन्ही फलंदाज. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा, 32 धावा, बिनगडी बाद. यावेळी चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू पाहायला मिळेल. निर्धाव फिरोज खान आहेत. पुन्हा एक वेगवान चेंडू. संकेत यांच्या फळीमधून आली एक धाव. कमलेश ऑन स्ट्राइक आहेत. एक मोठा फटका, चेंडू कमलेश यांच्या फळीमधून येतोय हा षटकार. यावेळी काय चेंडू होता. पुन्हा क्रॉस फळीने खेळण्याचा प्रयत्न आणि बाद. मुंबई मिरॅकल संघाला चला. हायकोर्ट औरंगाबाद क्षेत्ररक्षण सजवा. हायकोर्ट धावसंख्या 39, 39. तीस धावांवरती बाद व्हावा लागलाय. कमलेश यांना चांगली सन्मानजनक खेळी त्यांच्या माध्यमातून मैदानावरती त्यांनी साकारली. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकाचा. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद. दुसरा झटका, नितीन मोरे यांना बाद व्हावा लागलाय. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 39 धावा, 2 गडी बाद. मुंबई मिरॅकल्स
शंकर खराटे आले आहेत नवीन गोलंदाज. संकेत ठाकूर ऑन स्ट्राईक. यावेळी सरळ हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव. धाव संख्या 40 धावा. पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा चेंडू. याही बॅक टू बॅक. तिसरा झटका लागला मुंबई मिरेकल संघाला. दिनेश पाटील आले आहेत नवीन फलंदाज. कमबॅक. अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते आहे हायकोर्ट औरंगाबाद संघाकडून. दबाव मात्र असेल दोन्ही फलंदाजांवरती यावेळी. पहिल्या चेंडू खात षटकार. खोलवर डब्यावरचा चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय. निर्धाव. धावा संख्या 47 धावा. षटक समाप्त झालाय. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 48 धावा. 3 गडी बाद मुंबई मिरॅकल्स. फिरोज खान यावेळी नो बॉल. नो बॉल.
हॅलो. विनंती असेल की कृपया बॉल धावा संख्या 50. एक धाव दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा निश्चितच पूर्ण. एक मोठा फटका. आणि बॉल यावेळी
हॅट्रिक चेंडू होता. काय षटक पाहायला मिळालं. 2 गडी बाद केल्या या षटकामध्ये फिरोज खान यांनी. 2 चेंडू. यावेळी पुन्हा एक वेगवान चेंडू. चेंडू हवेमध्ये लँड नो मॅन झोन मध्ये झाला. एक धाव शेवटच्या चेंडूवरती. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 53 धावा. 5 गडी बाद मुंबई मिरॅकल्स. चांगला प्रहार पाहायला मिळाला आपल्याला. षटकाराला या चेंडूवरती 6 धाव. प्रशांत यांच्या बळीमधून आलाय षटकार. धावसंख्या 59 धावा. एक प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बाद. झेल बाद. एकूण साठ धावांवरती धावसंख्या. यावेळी 2 धावा. तिसरा धावायचा प्रयत्न नकार या ठिकाणी असेल. शेवटचा चेंडू असेल. षटक समाप्त झाले.
याही संदीप हॅलो हॅलो धावसंख्या हॅलो 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 धावसंख्या 76. धाव संख्या झालेली आहे 76 रन 6 विकेट. हॅलो 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 आ रही क्या? हॅलो 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 मुंबई मिरॅकलची धावसंख्या 82. बॅक टू बॅक दुसरा षटकार संदीप शेडगे यांच्या बॅटमधून. हॅलो 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 कायसा चकवलेला चेंडू संदीपला काही समजलेला नाहीये. हॅलो हॅलो आणि आता धाव संख्या झाली आहे 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हॅलो 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 ले रे बोल रहे. 7 षटक समाप्तीनंतर जरी 6 मुंबई मिरॅकल संघ मैदानावरती खेळी करतोय. यावेळी 7वा
यावेळी मोठा फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार 6 धावा. एक पुन्हा याही धा- एकशे 8 धावे. यावेळी धावसंख्या याही
सुनील परदेशी, नो बॉल, यावेळी पुन्हा एक नो नो धावा संख्या 123 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 9 षटक शेवटचा चेंडू या षटकाचा. यावेळी वाईट चेंडू लेग बायच्या स्वरूपातली शेवटच्या चेंडूवरती येईल धाव. षटक समाप्त झालाय. 9 षटक समाप्तीनंतर धावा संख्या 125 धावा. शेवट किती धावा संख्या करतील मुंबई मिरॅकल संघाचे फलंदाज. जरी 8 गडी बाद तरी हॅलो यावेळी दुसऱ्या चेंडू धावा संख्या 100 हॅलो एक
अहो डब्यावरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळी झेल बाद. हॅलो हॅलो. धाव बाद व्हावा लागला. एकशे 40 धावा. चला मुंबई मिरॅकल्स लवकर.
विनंती असेल बीड आणि बीड आणि एकशे 40 धावांचं आव्हान आहे हायकोर्ट औरंगाबाद संघासमोर. पहिल्या चेंडूवरती चेंडू इन गॅप सीमारेषेकडे ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे परभणी संघाने. अजून त्यांचा निर्णय येण्याचा बाकी असेल. कृपया विनंती. हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय परभणी संघाने आणि प्रथमतः त्यांचा गोलंदाज आमंत्रित केलाय बीड संघाला फलंदाजीसाठी. यावेळी मोठा Here, Bombay High Court versus Aurangabad High Court. Abdul Wahid on strike. Sunil Pardesi on bowling end. Ball for short mid wicket. Well fielded by player of the Bombay High Court. The Sunil Pardesi is bowling his 5th ball. Wide on strike. Short of line gain on mid wicket. Very well fielded by the fielder. And there is a running between wicket for 2 runs. The call was, and there is chance of run out. And missed
Ball missed by the Sunil Pardesi. The missed chance of run was by Sunil Pardesi. The bad call from Gajendra. Bombay Court playing well. Aurangabad bench needs 133 runs in 55 balls. Sunil Pardesi bowling his last ball of the over from City end. Wide on strike. Once again, shot of the lane ball in the air and caught by the wicket keeper. Caught by the wicket keeper of the High Court of Bombay, Kamlesh. The well catch by Kamlesh. And the over bowled by the Sunil Pardesi is 1 over, 7 run, 1 wicket. Aurangabad High Court 7 runs after 1 over, loss of 1 wicket. Next batsman for Aurangabad is Feroz Khan. He has played good in the series for High Court of Aurangabad. Dinesh Patil for second over. A good bowler for the Bombay Court. 6 wickets in last 10 matches. Dinesh Patil to Garjan Patil. He wants to hit the ball to mid wicket and caught behind by Kamlesh. Very well bowled by Dinesh Patil to Gajendra Patil. A good length ball, edged and caught by Kamlesh. Aurangabad 7 runs, loss of 2 wickets. Next batsman for Aurangabad, Syed Mujahid, left-handed batsman. Dinesh Patil bowled a single ball and gets wicket on his first ball. Both batsmen are on 0 without playing a single ball. Sunil Bane is the highest run scorer for Mumbai Miracles. Dinesh Patil from City end to his second ball. Shot on the late again and it's gone for 6 to long off. A good hit from Syed Mujahid. First ball hits for 6. Well played by Mujahid. There's a power play. Shot of lane to cuts towards the short third man and goes for 4. Very well shot by Syed Mujahid. Dinesh Patil, he takes first wicket on first ball, then goes for 6 and 4. Syed Mujahid is playing well for his team. Dinesh Patil for his fourth ball from City end. Syed Mujahid on strike. Once again, he wants to hit the ball for 6
but caught behind by Kamlesh. This is the third catch by Kamlesh. Well wicket keeper by Kamlesh. Caught behind. The base keeper for Mumbai Miracles. 3 caughts by Kamlesh behind the wickets. Dinesh Patil gets his second wicket on fourth ball. Here, the Aurangabad in trouble. 3 wickets down of Aurangabad on 17 after 1.4. Mahesh Nikam, next batsman for bat for Aurangabad. Dinesh Patil is ready to bowl from City end. Short of line gain, hits to the mid wicket, and there's a chance of catch and caught by the player of the Mumbai court. A very well catched. Caught by Nitin. And his third wicket for Dinesh Patil. What a over for Dinesh Patil. On every ball there is a drama. First ball, wicket. Second ball, 6. Third ball, 4. There is chance of hat-trick to Dinesh Patil. He already gets 3 wickets in this over. Devendra, new batsman, played 14 matches, average of 15. On non-strike end, batsmen cross to each other. Perez Khan on a strike. The hat-trick chance for Devendra Patil. Dinesh Patil. And it's a hat-trick! And fourth catch by Kamlesh. What a keep by the Kamlesh. And what bowling from Dinesh Patil. 4 wicket in 1 over. 4 catches by Kamlesh. After 2 overs, Aurangabad 17 runs, loss of 4 wickets. Loss of 5 wickets. Sorry, loss of 5 wickets after 2 overs. 17 runs, 5 wickets of Aurangabad High Court. The good ball from Dinesh Patil. Jitendra Gupta comes to bowl. Jitendra Gupta. Devendra on strike. Played differently. No run. High energy in the team of Mumbai High Court, Mumbai Miracles. Once again hits towards the covers for a single.
caught and bowled by the Jitendra Gupta. Third ball of the over. Fourth ball of the over. Very well bowled by Jitendra Gupta. सहा गडी बाद 18 धाब्यांवरती. यावेळी स्ट्रेट हिट खेळून काढलाय. चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. अशाच फलंदाजीची आवश्यकता असेल हायकोर्ट औरंगाबाद संघाला, परंतु जर बघितलं यावेळी हावी झाला आहे मुंबई मिरॅकल संघ हायकोर्ट औरंगाबाद संघांवरती. 22 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकाचा. शेवटचा चेंडू. षटक समाप्त झालाय. तीन षटक समाप्तीनंतर 22 धावा 6 गडी बाद. 42 चेंडू आणि 118 धावांची आवश्यकता हायकोर्ट औरंगाबाद संघाला. जर बघितला तर मैदानावरती एक चमत्कारच हायकोर्ट औरंगाबाद संघाला खेळामध्ये परतीला आणू शकतो. बघूयात कोण असतील गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर दिनेश पाटील. दिनेश पाटील आहेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज चौथ्या षटकाचा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. एकच धाव. दिनेश पाटील देवेंद्र यांना एक अखोट टप्प्यावरचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव या चेंडूवरती असेल. धावा संख्या झाली आहे 24 धावा. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. 140 धावांचं आव्हान आहे. सचिन गुरव असतील यावेळी ऑन स्ट्राईक.
दिनेश पाटील थोडासा पायावरती टाकण्याचा प्रयत्न यावेळी झाला होता. हलक्या हाताने खेळून काढा. लेग साईडच्या रिजन मध्ये डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. एक धाव या चेंडूवरती मिळाली. धावसंख्या 25 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना मैदानावरती सुरुवात हायकोर्ट औरंगाबाद संघाची आज मात्र चांगली झाली नाही. 6 गडी बाद लागोपाठ गडी बाद झाले. त्यानंतर दबाव वाढत गेला. एक पुन्हा त्यावेळचा क्षेत्ररक्षक तिथून निश्चितच हलवला आणि त्याच रिजन मध्ये फटका खेळला. एक धाव. शेवटचा चेंडू असेल. सव्वीस धावा धाव फलकावरती. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 26 धावा 6 गडी बाद. हायकोर्ट औरंगाबाद संघ मात्र डगमगतो आहे. रवी आले आहेत गोलंदाज. रवींद्र महादे. यावेळी लोअर फुल टॉस लेनचा चेंडू. चेंडू इन गॅप कव्हर्स रिजन मध्ये चौकार. एक टप्पा 4 धावांसाठी. अशाच प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता असेल हायकोर्ट औरंगाबाद संघाच्या फलंदाजांकडून. मात्र थोडासा दबाव यावेळी जास्त झाला आहे. गडी बाद वारंवार होत गेले. त्यानंतर दबाव वाढत गेला. एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अपयशी ठरला. एक मोठा फटका. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत देवेंद्र यांच्या फळीमधून. याही वेळी मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. दुसरा षटकार या षटकाचा. एक चौकार. त्यानंतर षटकार. त्यानंतर पुन्हा षटकार. अशाच प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता असेल देवेंद्र यांच्या फळीमधून. एक धाव मिळेल. फुल टॉस. एका बाजूने देवेंद्र तर एका बाजूने सचिन गुरव. या षटकामध्ये लागतोय हा तिसरा षटकार. एक चेंडू. शेवटचा चेंडू या 5व्या षटकाचा. याही वेळी
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा मुंबई मिरॅकल्स. मुंबई मिरॅकल्स कृपया क्षेत्ररक्षण सजवा. वेळेचं बंधन पाडा. मुंबई मिरॅकल्स. मिलिंद अडगड आले आहेत नवीन फलंदाज. सात गडी बाद 49 धावा धाव फलकावरती. कमलेशांचा पहिला चेंडू एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्टेप डाऊन करून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू असेल. यावेळी कव्हर्स मध्ये खेळून काढला चेंडू. इन गॅप डाऊन द ग्राउंड चौकार येतो आहे 4 धावांसाठी. धावा संख्या 53 धावा. 7 गडी बाद. षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. कमलेशांच्या दुसऱ्या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड कव्हरच्या रिजन मध्ये चौकार पाहायला मिळाला. विनंती असेल मुंबई मिरॅकल्स कृपया आपण क्षेत्ररक्षण सजवा. वेळेचा निर्बंध असेल. वेळेचा उपयोग या ठिकाणी करायचा. यानंतर खूप आपल्याला सामने खेळवायचे आहेत. यावेळी मोठा फटका चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चौकार. धावा संख्या 57 धावा. 27 चेंडू आणि 83 धावांची आवश्यकता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळून गेलाय एका धावेसाठी. 58 धावा धाव फलकावरती असेल. मुंबई मिरॅकल्स एक बलाढ्य संघ आहे. एका बाजूने हायकोर्ट औरंगाबाद. निश्चितच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणत्याच प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. निर्धाव चेंडू. यानंतरचा जो सामना आहे परभणी आणि बीड संघामध्ये, त्यात नाणेफेकीचा कौल जिंकलाय परभणी संघाने. प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय असेल आमंत्रित केला आहे बीड संघाला. यानंतर आपण तयार राहायचं आहे. लगेचच त्या सामन्याला सुरुवात होईल. षटक क्रमांक 6 संपला आहे. 58 धावा धाव फलकावरती. 7 गडी बाद. आवश्यकता 24 चेंडू आणि 82 धावांची. एक संधी आणि निश्चितच संधी सुटते आहे. झेल पुन्हा एकदा सुटतो आहे मुंबई मिरॅकल संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून.
धावा संख्या 59 धावा. हलक्या हाताने चेंडूवरती खेळून काढला 1 धाव. आता मात्र परतीला येणं थोडंसं कठीण असेल हायकोर्ट औरंगाबाद संघासाठी. 22 चेंडू 80 धावांची आवश्यकता आहे. तुमच्याकडे गडी मात्र राखून नाही आहेत. 7 गडी बाद झाले आहेत. देवेंद्र यांच्या पडीमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाकडे. मात्र एकच धाव. 61 धावा झाल्या आहेत. धाव फलकावरती 79 धावांची आवश्यकता 21 चेंडूंमध्ये. 3 चेंडू शेष या 7व्या षटकाचे. स्टेप डाऊन करून मारण्याचा प्रयत्न होतोय. वेगवान चेंडू निर्धाव असेल हा चेंडू. पुन्हा एक चांगला चेंडू होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. निर्धाव. यावेळी चेंडूवरती कट केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. डीप कव्हर पॉइंटला 1 धाव. षटक समाप्त झालाय. 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 62 धावा. 18 चेंडू 78 धावांची आवश्यकता. मुंबई मिरॅकल्स संघाच्या कोणत्याच खेळाडूंनी कृपया मैदानावरती पाणी न्यायचं नाहीये. मुंबई मिरॅकल्स कृपया मैदानाच्या बाहेर व्हा. सर वेळेचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे. हा एक षटक झाल्यानंतर यावेळी खोलवर टप्प्यावरचा चेंडू होता. 1 धाव. आणि बाद. त्रिफळाचीत 8वा झटका.
चेंडूवरती कट केला, 1 धाव. 8 गडी बाद, धावसंख्या 64 धावा. मात्र 2 गडी दूर आहे मुंबई मिरॅकल्स आपल्या विजयापासून. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल परंतु दूर राहिला यष्टीरक्षकापासून. कोणत्याच प्रकारचं नुकसान नाही. निर्धाव चेंडू, याही वेळी चेंडू असेल. एक मोठा फटका, चेंडू सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी मिलिंद हडगड. याही वेळी मोठा फटका, याही वेळी जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक सिक्सेस. धावसंख्या 76 धावा 8 षटक समाप्तीनंतर. 12 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता. एका षटकांमध्ये कराव्या लागतील धावा 32. एका षटकामध्ये धावा 32 धावा तुम्हाला कराव्या लागतील. 2 षटकांमध्ये तुम्हाला 64 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. शहात्तर धावा धाव फलकावरती. 64 धावांचं आव्हान आवश्यकता आहे. यावेळी मात्र खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, वाईटच्या स्वरूपाची. गवांतर धाव जोडली जाईल. 77 धावा. निर्धाव चेंडू. 11 चेंडू 63 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडूला कट केल्या सरळ डीप कव्हर पॉइंट कडे. 1च धाव. एक वेगवान चेंडू, सरळ वेध घेतोय शरीराचा. कोणत्याच प्रकारची धाव या चेंडूवरती मिळाली नाही. निर्धाव चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू स्ट्रेट हिट सीमारेषा पलीकडे जाऊन लागतोय साइड स्क्रीन वरती. षटकार. एकच धाव. यावेळी चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नऊ षटक समाप्तीनंतर 86 धावा धाव फलकावरती. 8 गडी बाद. 6 चेंडू 54 धावांची आवश्यकता. यानंतर परभणी संघाने तयार राहायचं आहे. लगेचच सामन्याला सुरुवात होईल. परभणी आणि बीड संघामध्ये सामना खेळवला जाईल.
6 चेंडू 54 धावांची आवश्यकता आहे. एक संधी मिळाली होती आणि डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चौकार लगावलाय. 4 धावा, 5 चेंडू 50 धावांची आवश्यकता. एक वेगवान चेंडू सुनील परदेशी यांचा पायावरती जाऊन आदळतोय. 4 चेंडू 50 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. स्ट्रेट हिट मात्र असेल. लॉंगॉचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. शेवटचा चेंडू या डावात या सामन्याचा. आणि सामना जिंकलाय तो मुंबई मिरॅकल संघाने. चला लवकर परभणी संघाने मैदानावरती दाखल व्हायचं आहे. यानंतर लगेचच परभणी आणि बीड संघामध्ये